सुंदर अशा प्रार्थनेनंतर आपण आपल्या वेबिनारची सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, कुठलीही गोष्ट जोपर्यंत तुम्ही शिकत नाहीत, तोपर्यंत त्यामध्ये तुम्ही सक्सेस होत नाही. आणि शेती हा व्यवसाय आहे. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही, तोपर्यंत तुम्ही शेतीमध्ये टिकणार नाही. आणि याच उक्तीचा विचार करून मी बऱ्याच पिकावर अगदी डीपमध्ये नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो. कारण आपण 90% जर दुकानदाराच्या भरोश्यावर किंवा इतर कुठल्यातरी एम्प्लॉयीच्या भरोश्यावर आपण जर शेती करत राहिलो, तर शेती ही खर्चिक होणार आहे. तोट्याची म्हणता येणार नाही. जास्त खर्च होणार आहे आणि ज्या ठिकाणी आपला खर्च जास्त होतो, त्या ठिकाणी नफा एकदम कमी असतो. त्यामुळं आपल्याला नफ्याची शेती करायची असेल, तर शिकावं लागेल आणि हे शिकण्यासाठी आजचा 1 तास तुम्हाला द्यावा लागेल. मित्रांनो, टरबूज हे असं पीक आहे, की जे आपल्याला 60 दिवसामध्ये लाखो रुपये देऊ शकतं. यावर्षीचा अनुभव आहे. एका व्यक्तीने आमचा शेतकरी येतो. त्यांचा परवाच्या दिवशीचा भाव त्याला 28 चा भाव मिळाला आणि 28 च्या भावानं त्यानं एका एकरमध्ये 4.5 लाख रुपये कमवले 60 दिवसामध्ये. आता तो लक आहे त्याला 28 चा भाव मिळाला. पण सगळ्याला 28 चा भाव मिळेल असं काही नाही. पण एक एव्हरेज जर विचार केला तर लाख, दीड लाख रुपये आपण 2 महिन्यामध्ये कमवू शकतो. असं हे सहज सोपं पीक आहे. फक्त किचकट आहे. आणि व्यवस्थित जर केलं, तर काहीच किचकट नाही. कारण आपण शेतकऱ्यासाठी तर मला वाटतं, की याच्यापेक्षा किचकट पिकं आपण घेतलेली आहेत. तर चला जास्त वेळ तुमचा घेत नाही. मी माझी स्क्रीन शेअर करतो. टरबूज आणि खरबूज हे 2 पिकं 20-19 मागे-पुढे आहेत. त्यातला काही फारसा फरक नाही. या दोन्ही पिकाला सारखंच अन्नद्रव्य लागतं, सारखाच काळ लागतो आणि सारखीच जमीन लागते आणि खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन जवळपास 20-19 सारखंच आहे. त्यामुळं आपण या दोन्ही अ, टरबूज आणि खरबुजाला आपण एकच शेड्यूल वापरू शकतो. मित्रांनो, टरबूज, खरबूज या वेबिनारला सुरुवात करण्या अगोदर आज तुमच्यासाठी मी काय घेऊन येणार आहोत ते आपण बघूया. बघा टरबूज आणि खरबूज या पिकाला फवारणी व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे. जोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही, की कोण्या दिवशी कोणती फवारणी करावी, कुठं फवारणी थांबवावी. कारण या पिकामध्ये फवारणी थांबवण्याला खूप महत्त्व आहे. कारण मधमाशीचा रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे. कुठपर्यंत आपल्याला फवारणी करायची, कीटकनाशक कोणतं वापरायचं, मधमाशी आपल्या शेतामध्ये कायम मध गोळा करत राहील आणि परागकण करत राहील, यासाठी आपल्याला कुठपर्यंत कसं शेड्यूल वापरायचं. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन ज्यावर कुणीच बोलत नाही. कारण पाण्यामधून काही पैसा मिळत नाही. ज्यातून पैसा मिळतो ते सगळे सांगतात, "हे आमचं वापरा, हे तुमचं वापरा." पण पाणी व्यवस्थापन हा शेतीतला सर्वात महत्त्वाचा विषय आहे, ज्यावर कोणीच बोलत नाही. आणि त्याचं कारणच तसंच आहे, कारण पाण्याचं काही महत्त्व नाही. बरोबर आहे? आतापर्यंत आपण काय केलं, आपल्या शेतामध्ये सहज टाकलं तर सहज उगवायचं, सहज उगवलं की सहज फुलायचं, सहज फुललं की फळायचं आणि पीक घरी यायचं. पण आता शेती ही एकदम जिकिरीची झालेली. कारण शेतीमध्ये जर तुम्ही व्यवसाय म्हणून पाहिलं नाही आणि व्यवसायाचे सगळे बारकावे तुमच्या लक्षात येत नसतील, तर तुमची शेती तोट्याची आहे. म्हणून म्हणतो, शिका तरच टिकाल. शिकाल तरच टिकाल. तर दुसरं आहे पाणी व्यवस्थापन. यामध्ये पाणी कसं द्यायचं, किती द्यायचं, प्रमाण काय आहे, कसं द्यायचं, मातीच्या प्रकारानुसार कसं द्यायचं सगळं आपण घेणार आहोत. त्याचबरोबर खत व्यवस्थापन, कमीत कमी खतामध्ये जीवाणूंचा वापर करून आपण कमीत कमी खतामध्ये कसं खत व्यवस्थापन करू, त्याबद्दलचा आजचा पूर्ण सेमिनार आहे. त्याचबरोबर चुनखडी व्यवस्थापन. आपण काय करतो सगळ्या जमिनीसाठी सारखेच खतं वापरतो. पण चुनखडीसाठी वेगळं, साधारण जमिनीसाठी वेगळं असं कॉम्बिनेशन आपण आज करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं कीड व रोग नियंत्रण हे सुद्धा आपण आजच्या मीटिंगमध्ये घेणार आहोत आणि जास्त उत्पादन घेण्यासाठी म्हणजे हायेस्ट आपल्याला 40 प्लस जाण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, काय बारकावे आहेत, या सर्व गोष्टीचा आढावा आपण आजच्या ट्रेनिंगमध्ये घेणार आहोत. ट्रेनिंग 1 तास चालणार आहे. पण 1 तासामध्ये तुम्हाला असं काही मिळेल, की जे आत्तापर्यंत तुम्ही कुठे ऐकलं नसेल किंवा आत्तापर्यंत इतकं सुटसुटीत कोणी तुम्हाला सांगितलं पण नसेल. बघा, आता बघा लागवडीचा हंगाम. लागवड कधी करावी? पहिला प्रश्न असतो, "सर आम्हाला टरबूज लावायचं पण कधी लावायचं?" बघा टरबूज हे असं पीक आहे, आपण 12ही महिने लावू शकतो. याला काही असा फिक्स टाईम नाही.
की याच टायमाला लावत त्याच टायमाला. सोयाबीन आपण सुरुवातीला लावतो किंवा मूग उडीद आपण सुरुवातीला लावतो. पण आता जनरली बरेचसे पिकं असे आहेत की आपण मूग सुद्धा उन्हाळ्यात लावायला लागलो, सोयाबीन सुद्धा उन्हाळ्यात लावायला लागलो. तसं हे टरबूज, खरबूज हे पीक असं आहे की आपण याला 12 महिने लावतो. पण पावसाळ्यात ज्यांच्याकडे दलदली जमीन आहे, पाण्याचा निचरा होणारी जमीन नाहीये, अशा व्यक्तींनी 3 महिने तरी किमान लावू नये. जून, जुलै, ऑगस्ट बाकीचे 9 महिने तुम्ही आरामशीर टरबूज लागवड करू शकता. कारण ज्या ठिकाणी जमीन चिबडीची आहे, पाणी धरून ठेवणारी आहे, त्या ठिकाणी मुळकूज, कंदकूज, वेल बसणे असले प्रॉब्लेम येतात आणि त्या ठिकाणी टरबूज व्यवस्थित येत नाही आणि जनरली जिथं पाणी जास्त असतं तिथं उत्पादन सुद्धा कमी होतं. त्यामुळं हे 3-4 महिने जर पावसाळा सोडला, तर तुम्ही 8 महिने टरबूज आरामात लागवड करू शकता. त्यानंतर बघा टरबूजाच्या जाती. आता टरबूज मला लावायचंय, पण कोणती जात लावू? हा एक सगळ्या शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की जात निवडताना तुमच्या भागामध्ये सर्व्हे करा. तुमच्या भागामध्ये कोणती जात सर्वात चांगलं उत्पादन देते? तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या जातीचं चांगलं उत्पादन मिळालं किंवा सर्रास 10-20 शेतकऱ्यांनी एकच जात लावली, त्यांना चांगलं उत्पादन मिळालं, ती जात तुमच्यासाठी सुटेबल आहे. मी म्हणतो म्हणून ही जात लावा, ती जात लावा, असं करू नका. कारण आपला एरिया बदलला, की वातावरण बदलते. वातावरण बदललं, की तिथलं जाती परत्वे उत्पादन बदलते. त्यामुळं जात कोणती लावायची हे महत्वाचं नाही. तुमच्या एरियामध्ये कोणती आहे ती लावायची. तरी पण मी काही जाती तुम्हाला सांगू इच्छितो. BASFची मॅक्स एक खूप चांगली व्हरायटी आहे. त्यानंतर बाहुबली जो एक्सपोर्टसाठी सगळ्यात चांगली सिमन सीडची आहे. बाहुबली तिचं कातडं जाड असल्यामुळं ही एक्सपोर्ट करण्यासाठी जास्त मागणी आहे आणि बाहुबलीचं जवळपास 10 किलोपर्यंत फळ पडतं. मॅक्स पण तसंच 6-7 किलोचं फळ पडतं. याची पण कातडं एकदम जाड आहे. त्याचबरोबर मेलोडी ही सुद्धा कलश कंपनीची एकदम चांगली व्हरायटी आहे आणि सिम्बा सिजंटाची ही सुद्धा चांगली आहे. त्यापेक्षा बी आणखीन खूप चांगल्या-चांगल्या जाती तुमच्याकडे आहेत असं काही नाही. मी हे 4 सांगितल्या म्हणजे ह्या 4च चांगल्या आहेत. बाकीच्या पण खूप चांगल्या आहेत. पण जे तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये जी सर्वात चांगले उत्पादन देते ती जात तुम्ही निवडायला पाहिजे. आता तसंच खरबुजामध्ये पण आहे. खरबुजामध्ये सुरुवातीपासून प्रचलित असलेली जात ती म्हणजे कुंदन. त्याचबरोबर कोहिनूर ही एक खूप चांगली व्हरायटी आहे. बॉबी ही एक नवीन व्हरायटी आलेली आहे आणि लाल्यापुरी ही सुद्धा चांगली व्हरायटी म्हणता येईल. त्याच्यापेक्षा आणखीन बी व्हरायट्या भरपूर आहेत. जी तुमच्या भागामध्ये चांगली उत्पादन देते, ती व्हरायटी तुम्ही निवडायला पाहिजे. त्यानंतर टरबूज बी लावावे का रोप? हा एक प्रश्न आहे. बघा, जे प्रश्न आपल्याला पडतात ते अगोदर आपण घेतोय. कारण ते केल्याशिवाय आपल्याला नियोजन करता येणार नाही. बी लावायचं म्हणलं की तुम्हाला 70-75 दिवस लागतात आणि टरबुजाची रोप लावायची असली तर 60-65 दिवसामध्ये तुमचं पीक तुमच्या हाती येतं. डिपेंड आहे की तुम्हाला कधी घ्यायचंय, कुठं हंगाम काय आहे, कोणता सण येतो, रमजान आहे, कुठला एखादा फेस्टिव्हल आहे, त्या फेस्टिव्हलनुसार तुम्हाला बी लावायचं का रोप लावायचं हे ठरवलं जातं. पण एक शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार केला आपण, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर बीच लावायचं आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ते मे पर्यंत रोपच लावायचे. आता का लावायचे? त्याचं एक कारण आहे. बघा, जेव्हा आपण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामध्ये लागवड करतो, त्यावेळेस आपल्याकडे टाईम असतो 3 महिन्याचा. कारण एकदम हिवाळ्यामध्ये जर कोणी टरबूज खाणारच नाही, आहे का नाही? तर थोडासा टाईम असतो, तर एक आपल्याला त्या ठिकाणी बी लावलेली चांगली. पण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे काय असतं, उन्हाळ्यामध्ये येणारे सगळे सीझन असतात. त्यामध्ये लवकर यावं आणि कमीत कमी कालावधीमध्ये आपण जास्त उत्पादन घ्यावं. कारण बी लावली तर आपले 21 दिवस रोप तयार व्हायला लागतात आणि हे 21 दिवस आपले वाया जातात. म्हणून आपण डायरेक्ट रोप लागवड करावी. म्हणजे कमी कालावधीमध्ये आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो. नोव्हेंबर, डिसेंबर लावली. नोव्हेंबर, डिसेंबर 60 दिवसामध्ये संपलं. जानेवारीला लावायचं. जानेवारी, फेब्रुवारी पुन्हा संपलं. फेब्रुवारी संपलं. मार्च, एप्रिल लावायचं. पुन्हा 2 घ्यायचे. असे 3 पिकं तुम्ही 6 महिन्यात, 7 महिन्यात घेऊ शकता. अशी एकदम फास्ट ही प्रक्रिया आहे. असे बरेच शेतकरी आहेत, की जे लगातार एक झालं की एक, एक झालं की एक प्लॉट घेतात. माझ्याकडे एक शिक्षक व्यक्ती आहे. तो ऑक्टोबर संपला, आपला ऑगस्ट संपला,
की सप्टेंबर पासून तू लागवड सुरू करतो. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. मे पर्यंत ते लागवड संपवतो. या 2-3 महिन्यामध्ये कंटिन्यू ज्याच्याकडे 5-6 एकर जमीन आहे, तो कंटिन्यू पहिले काहीच घेत नाही. पावसाळ्यामध्ये ते पूर्ण जमीन तशीच ठेवतो. तणकट निघालं, रोटावेटर करतो, तणकट निघालं, रोटावेटर करतो आणि टरबूज लावतो. तर ही प्रक्रिया जवळपास त्याचं दरवर्षीचं उत्पादन 12 लाख रुपये 6 एकरामध्ये. बघा, ज्यांच्याकडे काहीतरी करण्याची उमेद आहे, त्यांना हे पैसे आपोआप येतात. पैशापाशी पैसा जातो म्हणतो ना आपण, तसं. ते बरोबर लावते, एकतरी साधते, 100% तो पैसा कमवून जातो. तर आपल्याला टरबुजामध्ये बी कधी लावायचे आणि रोप कधी लावायचं आपण बघितलं. त्यानंतर आहे बघा, याच्यामध्ये बीज प्रक्रिया. जर तुम्ही बी लावत असाल, तर बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. गोमूत्र घ्या, 250 मिली, 2 तास भिजत ठेवा आणि लागवड करा. तर तुम्हाला असं वाटत असेल, की बाबा फार थंडी आहे आणि उगवण शक्ती व्हायला खूप वेळ लागणार आहे. तर तुम्ही जीए मध्ये बुडवून सुद्धा त्याला लावू शकता. जीए मध्ये बुडवायचं आणि एक 5-10 मिनिट ठेवायचं आणि लावून टाकायचं. फास्ट उगवण शक्ती होते. आता टरबूज पिकातील मादी आणि नर फुले कसे ओळखायचे? कारण हा खूप महत्वाचा विषय. जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, की माझ्या एका वेलीला किती नर फुलं आहेत आणि किती मादी फुलं आहेत आणि त्या नर आणि मादीचा काय संबंध आहे, तोपर्यंत तुमचं उत्पादन वाढणार नाही. बघा, आपल्याला सगळं तंतोतंत करायचंय. माझ्या झाडाला फळ किती असलं पाहिजेत, एका फळाचं वजन किती असलं पाहिजे, 2 फळं असतील तर वजन किती असलं पाहिजे, 3 फळं असले तर किती वजन असलं पाहिजे. हे सगळं गणित आपल्याला करायचंय. त्यासाठी ह्या सगळ्या बारकावे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. आता नरफूल, तुम्ही जर तुमच्या प्लॉटमध्ये गेलात, तर ज्या फुलाला असा सरळ दांडा आहे आणि फुल आहे, ते नर फुल. आणि ज्या फुलाला अशी गाठ आहे, म्हणजे त्याला आपण टरबूज म्हणू, छोटं टरबूज म्हणू, टरबूज आहे छोटं, ती आहे मादी फुल. आता हे नर फुल आणि मादी फुल याचं कॉम्बिनेशन होणं गरजेचं आहे. आता यामध्ये कधी-कधी असं होतं, की नर फूल आणि मादी फूल एकाच देठावर येत असतं. तिथं पॉलिनेशन व्हायला सोपं जातं. कारण मधमाशी या फुलावर बसते, या फुलावर बसते, या फुलावर बसते, या फुलावर बसते, या फुलावर बसते. अशा ठिकाणी अशी जर अवस्था पहिल्या 2-3 फुलामध्ये असेल, तर या फळाचं वजन 5 किलो पासून 10 किलो पर्यंत जाते. हा असा योग फार कमी ठिकाणी मिळतो पाहायला. पण असं जर झालं, तर त्या ठिकाणी चांगल्यात चांगलं फळ येतं. तर नर फूल कसं ओळखायचं आणि मादी फूल कसं ओळखायचं? नर फुलाला खाली गाठ नसते आणि मादी फुलाला खाली गाठ असते. मग ते किती छोटं असू द्या, त्याला गाठ असते म्हणजे असतेच. नराला गाठ नसते. आता बघा, याची संख्या कशी महत्वाची. बघा, या ठिकाणी हे नर फूल आहे, इकडचं मादी फूल आहे. मेल, फिमेल हे ओळखता आलं पाहिजे. कारण तुम्हाला पॉलिनेशन करायचं काम पडलं, एखाद्या वेळेस मधमाशी नाही आली, तर नर फूल हे मादी फुलावर घासल्याशिवाय पॉलिनेशन होत नाही. त्याशिवाय ह्या जी गाठ आहे, ही गाठ फळामध्ये रूपांतरित होत नाही. आता बघा, पॉलिनेशनचा खूप महत्वाचा रोल आहे. टरबूज पिकामधील मादी व नर फुलांची संख्या आणि त्याची जागा खूप महत्वाची. बघा, पहिलं, जर एक वेलीचा जर आपण विचार केला, तर एका वेलीवर जवळपास 10 नर फुलं असतात आणि 2च मादी फुलं असतात. 10 नर फुलं, 2च मादी फुलं. असं का केलं असेल निसर्गानं? त्याचं एक कारण सांगतो. पुढे आहेच आपण पॉलिनेशनमध्ये. त्याचं कारण ते तर ते पुढे आपण बघूच. तर नर फुलं हे 8, 10, 12 पर्यंत असतात. मादी फुलं 2 ते 3, 4 पर्यंत असतात. 4 पेक्षा जास्त फार तुरळक ठिकाणी पाहायला मिळतात. आता जर पहिल्या 2-3 फुलामध्ये जर मादी फूल आलं आणि ही अशी अवस्था असेल, जी 2 नंबरच्या ह्याच्यामध्ये दाखवलं मी, तर 5 ते 10 किलोचा नग तुमचा तयार होतो. आणि जर हीच फुलं 6-7 किंवा 5 फुलापेक्षा पुढं आली, म्हणजे 5 फुलं सोडून 5 नर आली आणि 6वं मादी आली. त्याच्यानंतर 7वी, 8वी पुन्हा नर आले, पुन्हा 8वी मादी आली. तर त्या पुढच्या वेलीला 1 किंवा 2 फळं सेट होऊ शकतात. शक्यतोवर एकच होते एका लाईनमध्ये. एका वेलाला एकच असावं आणि सेट एकच होतं. आणि असं झालं तर काय होतं बघा,
हा जो पहिला नग आहे तो 5 ते 10 किलो पर्यंत जातो, व्हरायटीनुसार कमी जास्त होते. पण दुसरे जे दोन आहेत ते सारखे होतात. जर समजा एक्झाम्पल घेऊया, या वेलीचं फळ जर 3 किलो असेल, तर इकडल्या वेलीचं पण 3 किलो 4 किलोच भरतं. म्हणजे या दोनचं वजन जवळपास सेम असतं आणि एकाचं वजन 5 किलोपेक्षा जास्त असतं. आणि जर आपल्या वेलीला समोर 2 आणि पाठीमागं 1 असं जर सेटिंग झाली, तर आपण 100% जिंकलो. कारण समोरचं फळ 3-3 किलो झाले, 6 किलो आणि मागचं फळ 4 किलो. एका वेलीला आपल्याला कंप्लीट 10 किलो वजन मिळते आणि 10 किलो वजन जर आपल्या एका वेलीला आलं, तर आपण जिंकलो म्हणून समजायचं. आणि हे आणि आणि हे केल्याशिवाय तुम्हाला उत्पादन मिळणार नाही. त्यामुळे हे कंपल्सरी आहे आणि यासाठी महत्त्वाचा रोल बजावते ते म्हणजे मधमाशी. खूप खूप महत्व आहे मधमाशीचं. बघा, फुलांचं रूपांतर फळामध्ये करण्यासाठी मधमाशीशिवाय पर्याय नाही. एका व्यक्तीनं म्हटलेलं आहे, की ज्या दिवशी शेतातली मधमाशी संपेल, त्या दिवशी सर्व जग उपाशी राहून मरणार आहे. त्यामुळे मधमाशी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि आपण मधमाशीला पळवून लावतोय. मधमाशीला बसायला जागा ठेवत नाही. मधमाशीला फुलाकडे आकर्षित होण्यासाठी जो सुगंध लागतो, तो सुगंध आपण नष्ट करत आहे केमिकलचा फवारा करू. आणि आजच्या संपूर्ण ट्रेनिंगमध्ये कुठंच केमिकल वापरलेलं नाहीये आणि कुठंच प्रॉब्लेम येणार नाहीये. हे सुद्धा मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो. कारण मी आज जवळपास 7 वर्षापासून टरबूज, खरबूज या पिकावर काम करतो, हळद पिकावर काम करतो. एकही प्लॉट फेल जाऊ देत नाही. शेवटपर्यंत त्या किती जरी प्रॉब्लेम आला, एखादा प्लॉट जर आयसीयू मध्ये जरी असेल, जर व्यक्तीनं मला संपर्क केला, तर बरोबर मी त्याला त्या आयसीयू मध्ये असलेल्या प्लॉटला सुद्धा आपण बाहेर आणण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. एवढं कॉम्बिनेशन, एवढं त्यामधलं गमक म्हणा, त्यामधलं काही म्हणा, पण आहे आपल्याकडे. तर मधमाशीला फुलाचं रूपांतर फळात करण्यासाठी मधमाशी लागते. आता ही मधमाशी काय आहे बघा, ही मधमाशी करते काय? ही मधमाशी या फुलातला मध गोळा करते. ती तिचं काम करते. पण निसर्गाने काही गोष्टी अशा लावलेल्या आहेत, की मध गोळा करता तिच्या पायाला पोलन चिटकतात आणि ते पोलन जे नर फुलावरचे पोलन मादी फुलावर जर जाऊन चिपकले, तर त्या फळाचं म्हणजे जी खालची गाठ आहे, त्या गाठीचं रूपांतर फळामध्ये होतं. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलन लागतात किती? बघा, 1000 पोलन ते 1200 म्हणजे 1000 ते 1200 पोलन एका फुलाचं रूपांतर फळात करण्यासाठी लागत असतात. आता जर ही मधमाशी या फुलावरून उठली आणि दुसऱ्या फुलावर जाऊन बसली, तर एका वेळी ते 150 ते 200 पोलन त्याच्या पायाला चिटकून जातात आणि त्या फुलाला चिटकतात. मग एक वेळ जर माशी फुलावर बसली, तर फुल सेट होणार आहे का? नाही होणार. जर पोलन करता 150 किंवा 200 पोलनच त्या फुलाला चिटकली, तर ते अकाली गळ होणं, फळ मोठं न होणं, साईज न होणं, वेडं-वाकडं होणं, यासारखे प्रॉब्लेम येतात. किंवा फळ आपलं लिंबा एवढं झालं, की ते गळून पडणं, हे सुद्धा पोलन व्यवस्थित न झाल्याचेच परिणाम आहेत. आपल्याला वाटतं काहीतरी कमी पडायला, आपण दुकानदाराकडे जातो आणि वेगवेगळे औषध मारतो, काही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, एक वेळ जर ते 100 ते 200 पोलन चिपकत असतील, तर त्या ठिकाणी मधमाशीला 5 वेळा काय करावं लागेल? 5 फेऱ्या पूर्ण कराव्या लागतील आणि 5 फेऱ्या पूर्ण झाल्याशिवाय परागीकरण होऊ शकत नाही. आणि या परागीकरणाशिवाय आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकत नाही. आता हे मधमाशी तुमच्या पिकामध्ये किती महत्वाची आहे बघा. कुठलंही पीक असू द्या. मग ते टरबूज असू द्या, तुम्ही कुठलंही पीक घ्या, डाळिंब घ्या, कुठलंही घ्या, ज्याला फुलं येतात, ते कुठलंही पीक घ्या, त्यासाठी मधमाशी कंपल्सरी आहे. मधमाशीशिवाय आपण उत्पादन घेऊ शकत नाही. आता ही मधमाशी आपल्याकडे यावी, चांगलं पोलन व्हावं, यासाठी आपल्याला फवारणी व्यवस्थापनामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरायचं नाही. आता तुम्ही म्हणाल बिना केमिकलचं तर टरबूज येऊ शकत नाही. मी आणतो.
कसं आणतो ते पुढे बघणारच आहोत. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, की 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत या टरबूज पिकामध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये. अन्नद्रव्य व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं, तर झाड बऱ्याच गोष्टी अशा आहेत, की ते स्वतःला डेव्हलप करते. उदाहरण घेऊया आपण. जर एखाद्या वेलीचं व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन झालं, तर त्याच्या पानावर रस किडी बसतच नाही, कारण ते पान एकदम रखरखीत होतं. कोवळं लुसलुसीत असं पान राहत नाही. तर ते पान असं रखरखीत जाड त्याची कातडी जाड होते आणि लेयर जाड झाल्यामुळं रस शोषक किडी त्यामध्ये सोंड बुडवू शकत नाही. एवढी स्ट्रॉंग निसर्गानं ऑलरेडी सिस्टम लावलेली आहे. कारण पूर्वी त्याला माहीत नव्हतं, की मानव येणार आहे, तो खूप संशोधन करणार आहे, वेगवेगळ्या कंपन्या येणार आहेत आणि तो खूप कंपन्या येणार आणि त्या वेगवेगळ्या कंपन्या रस शोषक किडीचं बंदोबस्त करणार, असं त्याला माहीत नव्हतं. किंवा माहीत असेल तरी त्यांनी केलेलं तुमच्या भरोश्यावर त्यांनी कंपनीच्या भरोश्यावर काही त्यांनी या फळाची किंवा झाडाची निर्मिती केलेली नाहीये. तर ती निसर्गाकडेच सगळी गोष्ट आहे, निसर्गाकडे ती सगळी शक्ती आहे. पण मानवानं त्याला डिस्टर्ब केलंय. आणि आजचं जे शेड्यूल आहे, ते पूर्ण आपण त्याच पद्धतीने घेणार आहोत, की निसर्गाशी समतोल राखून फळाचं आरोग्य, फुलाचं आरोग्य, झाडाचं आरोग्य आणि मातीचं आरोग्य हे राखून आपण आपलं शेड्यूल तयार केलंय. त्यामुळं 100% ह्या गोष्टी तुम्हाला 100% उत्पादन देणार आहेत. आता बघा, जमिनीच्या मजदुरानुसार अंतर, जमिनीची जी पोत आहे, काळी जमीन आहे, अंतर वेगळं आहे. मुरमाड जमीन आहे, वेगळं आहे. लाल माती आहे, वेगळं शेड्यूल आहे. हलकी जमीन असेल तर 6 बाय 2 फूट लावा किंवा 6 बाय 1.5 फूट सुद्धा लावू शकता. मध्यम जमीन आहे 7 बाय 2 फूट आणि खूप काळी कसदार भारी जमीन आहे, तर त्या ठिकाणी 10 बाय 1.5 किंवा 10 बाय 2 फूट या पद्धतीनं आपली लागवड असावी. जसं आपण या चार्टमध्ये दाखवलं बघा. हे 6 बाय 2 फुटाची 7 बाय 2 फूट किंवा 1.5 फूट किंवा 10 बाय 1.5 फूट किंवा 2 फूट. आता झिगझॅग पद्धतीने लावा आणि एका होलच्या समोर असं क्रॉस होल आलं पाहिजेत. म्हणजे तुमचं जे संख्या आहे ती मेंटेन होईल. कारण संख्येवर खूप महत्व आहे. जर संख्या मेंटेन नाही झाली, तर आपण किती जरी म्हटलं, की एका झाडाला 10 किलोचं एकच फळ यायला पाहिजे, येणार नाही. बरोबर आहे? संख्या खूप महत्वाची. आता 2 झाडातील अंतर किती असावं? बघा, या ठिकाणी हे बेड आहे. त्या 2 झाडातील अंतर 1.5 फूट. जिथं जमीन हलकी आहे, तिथं 1.5 फूट. जिथं जमीन भारी आहे, तिथं 2 फूट. हे लक्षात ठेवा. आणि अंतरावर खूप महत्वाचं आहे. आता अंतराचं गणित काय बघा, एका एकरमध्ये 5,000 ते 6,000, 7,000 पर्यंत झाडं बसतात. संख्येच्या अंतरावर आणि संख्येवर खूप महत्वाचं आहे. तर 2 ते 3 फळं एका वेलीला असणं गरजेचं आहे. कमीत कमी 2, 2 असतील तर 5-5 किलोचे, 3 असतील तर 3-3 किलोचे 2 आणि 1 4 किलोचं. म्हणजे आपलं टार्गेट काय आहे? 10 किलो प्रति वेल. त्याला एका वेलीपासून 10 किलो उत्पादन घ्यायचे. आता एका वेलीला जर 3 ते 5 किलोचे फळं असतील, तर 100% आपण जिंकलो. 3चे 2, 5चं 1 किंवा 4चं 1 असलं तरी चालते. म्हणजे 3 फळं एका वेलीला ठेवायचे. 3 पेक्षा जास्त जर असतील, तर ते कट करून टाकायचे. जे चांगलं फळ आहे, जे सशक्त फळ आहे, ते ठेवायचं. जे मरकुड आहे, बारीक आहे, त्याला कट करून टाकायचं. आणि अशा वेळी आपल्याला असं वाटतं, की नाही, नाही काढायचं. आहे का नाही? फळ नाही तोडायचं कारण चांगलं फळ तोडावं वाटत नाही. पण हे जर फळ तुम्ही तोडलं, कारण व्यवस्थित त्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित सेटिंग केली आणि ते फळ जे चांगले-चांगले फळं 3 ठेवले, तर ते 3 फळं तुम्हाला चांगलं उत्पादन देतील. नाहीतर होतं काय? एका वेलीला समजा 5 फळं लागली. ते फळं 1 किलो, 1.5 किलोच्या वर जातच नाहीत. तुम्हाला असं वाटतं बा 2-2 किलोची 5 चे 10 होतील. नाही होत. ते होणारच नाही. हा झालं तर पहिलं फळ 3 किलोपर्यंत जाईल. दुसरे फळं 2च्या आतच राहतात. शेंड्याकडले तर 1.5 किलो किंवा बारीकच होऊन ते सुद्धा वाळून जातात. त्याला आपण खेरखार म्हणतो शेवटी-शेवटी. तर खेरखार आणायचा नसेल तुम्हाला, तर एका वेलीला 3च फळं ठेवायचे. पहिले जे फळं असतात वेलीच्या जवळचे, ते फळ तोडायचं नाही. कटिंग करताना लक्षात ठेवा, की जे पहिल्या 4 फुलामध्ये जे फळ असतं मादी फुल असतं, त्यावर लागलेलं जे फळ आहे, ते कट कधीच करायचं नाही कारण ते 5 किलोपर्यंत वाढू शकतं.
आपल्याला कट कोणते करायचे? शेंड्याकडे जे असतात एकदम आणि जे बारीक आहेत, ज्याची वाढ चांगली नाही, असे आपल्याला कट करायचे आहे. एकरी आपल्याला 20 ते 30 टन आणि चांगला प्लॉट साधला तर 40 टनापर्यंत सुद्धा उत्पन्न निघते. फक्त तिथं डिपेंड कशावर आहे? संख्या, एका फळाचं वजन, एका वेळेला 3 फळं, 10 किलो वजन. 10 किलो जरी आलं, तर आरामशीर तुमचं उत्पादन निघू शकतं. काही-काही ठिकाणी 5-5, 10-10 किलोची सुद्धा फळं येतात. पण ते प्रत्येक झाडाला येतच नाही. आता टरबूजाचं अर्थशास्त्र काय आहे बघा. एकदाच आपण जर 4-5 एकर लावत असाल, तर एकदाच लागवड करायची नाही. त्यामध्ये 15-15, 20-20 दिवसाचा गॅप ठेवायचा. आता हा गॅप का ठेवायचा? समजा एक्झाम्पल घ्या तुमच्याकडे 5 एकर तुम्हाला टरबूज लावायचं. तुम्ही काय करायचं? 20-20 दिवशी अंतराने टरबूज लावायचे. त्या 20-20 दिवशी अंतराने लावल्यामुळे काय होतं, की एखाद्यावर जर भाव कमी असेल, तर एका प्लॉटला भाव कमी मिळाला, पुढच्या प्लॉटला त्यापेक्षा चांगला मिळू शकतो. जर याला चांगला मिळाला त्याला कमी मिळू शकतो किंवा दोघाला चांगला मिळू शकतो किंवा दोघालाही कमी भाव मिळू शकतो. डिपेंड आपल्यावर नाही. आता बघा, एका एकरामध्ये 50 ते 60,000 रुपये खर्च येतो आणि एका एकरामध्ये 1.5 ते 2 लाखाचं उत्पादन आरामशीर गेला म्हटलं प्लॉट तरी होतं. कारण एका एकरमध्ये 20 ते 30 टन जरी आलं आणि भाव 10 ते 12 रुपये मिळाला किंवा यावर्षीसारखा जर भाव मिळाला, तर खूप चांगलं उत्पादन मिळू शकतं. पण आपण सरासरी 7 ते 8 रुपये, 10 रुपये भाव धरा. 2-3 लाखाचं उत्पादन आरामशीर होऊ शकते चांगला भाव मिळाला तर. आता शेवटी ते आपल्या हातीच नाही भाव, आपल्या हाती फक्त उत्पादन काढणे. आता बघा, वॉटर मॅनेजमेंट टरबूज पिकामध्ये आणि खरबूज पिकामध्ये ज्याला पाणी व्यवस्थापन कळालं, तो जिंकला. कारण 90% रोग वेलवर्गीय पिकामधले, म्हणजे कुठला असो, टरबूज असो, खरबूज असो, दोडका असो, कारली असो, काकडी असो, टरबूज, खरबूज, वेलवर्गीय पीक कुठलंही घ्या. त्यामध्ये वॉटर मॅनेजमेंटला 99.99% महत्व आहे. पण आपलं तिथं लक्षच नाही. मोटर चालू करतो, लाईट आली, मोटर सुरू, लाईट गेली, मोटर बंद. हे आपलं वॉटर मॅनेजमेंट आहे. बरोबर आहे. पण तसं केल्यामुळं आपल्याला माहिती आहे, की वेलवर्गीय पिकामध्ये मुळकूज आणि नेमॅटोड यासारखे रोग भयानक येतात. त्यामुळं वॉटर मॅनेजमेंट शिकणं खूप गरजेचं आहे. जे आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये सांगत असतो. जी आपली ट्रेन द फार्मर नावाची ट्रेनिंग आहे. त्या ट्रेनिंगमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतो. वॉटर मॅनेजमेंट, खत व्यवस्थापन, मातीचा पीएच, मातीचे आरोग्य, पाण्याचा टीडीएस, पाण्याचा पीएच, सगळं खत व्यवस्थापन, जीवाणू व्यवस्थापन, कोणता जीवाणू कधी वापरायचा, सगळं डिटेल घेत असतो. ₹299 ती मीटिंग आहे आणि खूप खूप शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. तुम्ही सुद्धा लाभ घ्या, जे नवीन आहेत, ज्यांनी शेतकरी नाही. कारण 299 आपण सहज चाय-पाणी प्यायला बसलो, 4-5 मित्र मिळाले, तर आपण ₹100-500 खर्च करतो. पण शेतीसाठी, शेतीमध्ये जे बारकावे आहेत, ते शिकण्यासाठी आपण 299 काय खूप मोठी गोष्ट नाही. चला, आता वॉटर मॅनेजमेंटमध्ये आपण जे लॅटरल असते ते 16 आणि 20 पहिले प्रश्न पडतो की 16 घ्यावं का 20 घ्यावं? बघा, 16 आणि 20 मध्ये काय फरक आहे? 16 लॅटरल हे 150 फुटापेक्षा जास्त पाणी नेऊ शकत नाही आणि 20 हे 200 फुटापर्यंत पाणी नेऊ शकतं. जर तुमच्या शेताची लांबी 200 फूट असेल, तर तुम्ही 20 च लॅटरल वापरायला पाहिजे किंवा तुमच्याकडे ऑलरेडी लॅटरल आहे, तर तुम्ही 160 फुटापेक्षा 150 ते 160 फुटापेक्षा जास्त त्याचं लांबी ठेवायची नाही. त्याचं कारण सांगतो. जर तुम्ही 200 फूट लांबी 16 ची ठेवली, कुठलीही कंपनी ब्रँडेड ब्रँडेड कंपनी जर घेतली, तिचा प्रयोग करून बघा तुम्ही. सुरुवातीला एक बिसलरी ठेवा, मध्ये एक बिसलरी ठेवा आणि सर्वात शेवटी एक बिसलरी ठेवा. त्यामध्ये टप-टप पाणी पडलं पाहिजे. असं आणि बरोबर टाईम लावा आणि टाईम लावून 1 तास टाईम लावा किंवा अर्धा घंटा टाईम लावा. जास्त लावायची गरज नाही. अर्धा घंटा टाईम लावा. अर्ध्या घंट्यामध्ये प्रत्येक शिशीमधलं पाणी, त्या बिसलरीमधलं पाणी हे कमी जास्त तुम्हाला मिळेल. पहिल्यांदा जास्त पाणी पडेल, नंतर कमी पडेल, त्याच्यापेक्षा कमी पडेल. मग तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या. मी म्हणत नाही की हे कंपनी ब्रँडेड आहे, तिचं असू शकते, असं नाही. मी सगळ्या कंपन्याचे चेक केलेत. 150 पेक्षा जास्त लॅटरलचं अंतर नको, जर तुम्हाला व्यवस्थित शेवटच्या झाडापर्यंत खत आणि पाणी पुरवायचं असेल तर. दुसरी गोष्ट, जर 200 फूट असेल तर 20 20 असेल तर 200 फुटापेक्षा जास्त नको. ते म्हणतात 300 फूट आमचं आरामशीर चालते. चालतं ते किती फूट? 500 फूट पिण्याचं पाणी. पण आपल्याला
जे प्रॉपर प्रेशर पाहिजेत, जे की त्यांनी दिलं असते बघा, 4 लिटर डिस्चार्ज पर हावर्स आणि 2 लिटर डिस्चार्ज पर हावर्स, असं दोन त्याचे हे असतात, नोजल असतात त्याला. तर हे 4 लिटर पाणी एका तासाला शेवटच्या याच्यामध्ये पडलं पाहिजे, तिथपर्यंत आपलं अंतर खूप गरजेचं आहे. नाहीतर होतं काय, की बऱ्याच ठिकाणी नंतर वेल मर होण्याची जी संख्या आहे, ती शेवटच्या ठिकाणी जास्त वाढलेली. कारण आम्ही जेव्हा प्लॉटमध्ये जातो, तेव्हा आम्हाला लक्षात येतं, की शेवटी ते म्हणतात, "सर इकडून काठाकाठानच आमचे वेल मरायलेत." काय होतं माहिती आहे का? जेव्हा 35 ते 55 हा जो कार्यकाळ आहे, त्यावेळेस वेलीवर एवढा ट्रेस येतो, त्याला जर अन्नद्रव्य नाही मिळालं, कारण त्याला 10 किलो म्हणजे 3 फळं, 2 फळं पोचायची असतात आणि मग त्यावेळेस जर त्या वेलीवर ट्रेस आला, तर शेवटचे जे 20 फूट, 25 फुटामध्ये जे वेल मरायला लागतात आणि हे वेल मरायला लागले, की आपल्याला वाटतं यार काहीतरी कमी पडायला, काहीतरी कमी पडायला. मग आपण काय करतो? फवारणी देतो किंवा औषध टाकतो, काहीतरी करतो, काहीतरी कुठं नाही करतो. पण प्रॉब्लेम काय असतो? त्याला प्रॉपर पाण्याचे व्यवस्थापन होत नाही. प्रॉपर टाकलेले अन्नद्रव्य त्याला मिळत नाही. एखाद्याच काय होतं, उतार असेल तिकडं, तर तिकडंच पाणी जास्त पडतं. चढायला पाणी कमी राहतं. जर लॅटरलची लांबी जास्त असली तर. पण लांबी जर व्यवस्थित असेल तर चढ असो किंवा उतार असो, सारखंच पाणी पडतं. त्यामुळं लॅटरलची लांबी खूप महत्वाची आहे. त्यानंतर जर लॅटरलचं डिस्चार्ज प्रति घंटा 4 लिटर असेल, 1 एकरमध्ये 1 तास पाणी द्यायचंय फक्त. किती? 1 तास. आणि जर लॅटरलचा डिस्चार्ज 2 लिटर असेल, तर तुम्ही एका एकरसाठी 2 तास पाणी द्यायचंय, संपला विषय. हे कोणाला विचारायचंय? ज्यांच्याकडून तुम्ही लॅटरल घ्यायलेत त्यांना विचारा, की माझ्या लॅटरलचा डिस्चार्ज किती आहे? प्रति घंटा 2 लिटर आहे का प्रति घंटा 4 लिटर आहे? हे कोणी सांगत बी नाही आणि इकडे डोकं लावत बी नाही. तर नळीचं अंतर किती? 150 ते 160 आणि 20 असेल तर 200 किंवा 210, 220 खूप झालं. त्यापेक्षा जास्त अंतर नको. जर तुम्हाला पिकामध्ये 40 टन जायचं असेल तर. आता दुसरी गोष्ट, हे झालं ढोबळ. पण परफेक्ट काय? सर माझी माती काळीची आहे, मी किती घेऊ? सर माझी मुरमाड जमीन आहे, मी किती वेळ पाणी चालवू? सर माझं लाल माती आहे, माती पाणी धरून ठेवणारी आहे, मी किती वेळ मोटर चालवू? हा एक प्रश्न पडतो. त्यासाठी एक मी हे तयार केले स्लाईड. भारी जमीन आहे आणि हलकी जमीन. म्हणजे भारी जमीन म्हणजे काय? ज्यामध्ये पाण्याचा निचरा व्हायला 3-4 दिवस लागतात. समजा तुम्ही आज पाणी दिलं, तर 3 दिवस वळाने होत नाही. म्हणजे वापसा कंडिशनवर येत नाही. आणि हलकी जमीन म्हणजे काय? तुम्ही आज पाणी दिलं, तर उद्या दुपारून किंवा हार्डली परवाच्या दिवशी पूर्ण वापसा कंडिशनवर येते. अशा 2 जमिनीचा आपण या ठिकाणी विचार करू. लागवड तुम्ही 1 एकर राहायची. 1 एकर लागवड आहे तुमची. खारी जमीन आहे, काळी जमीन आहे, अर्धा तास पाणी द्यायचं. बरोबर आहे? हलकी जमीन आहे, 1 तास पाणी द्यायचं. सुरुवातीला. पासून फुल लागेपर्यंत. तो कार्यकाळ किती आहे आपला फुल लागायचा? बरोबर 25व्या दिवशी किंवा 30व्या दिवशीपर्यंत आपल्या याला फुल लागायला सुरुवात होते. तसं तर 15 दिवसाला सुरुवात होते, पण 25 दिवसापर्यंत आपल्याला 1 तास, अर्धा तास पाणी द्यायचंय. दुसरी गोष्ट फुलं लागायला सुरुवात झाली 1 एकरला, तर भारी जमीन असेल तर 1 तास आणि हलकी जमीन असेल तर 2 तास पाणी द्यायचं. त्यापेक्षा जास्त पाणी द्यायचं नाही. कितीही पाणी तुमच्याकडे असेल, तुमची विहीर भरून ओसंडत असेल, तरी सुद्धा 2 तासापेक्षा जास्त पाणी द्यायचं नाही. याचं कारण काय? बघा, जर तुम्ही जास्त पाणी दिलं, तर तुम्ही वरच्या थरामध्ये जे अन्नद्रव्य असतात, ते पाण्यासोबत खाली जातात. आणि टरबूज, कांदा जे कमी लांब असणारी जी मुळं आहेत, एकदम कांदा आला एक हिचभरच मूळ असते. टरबूजाला जास्त मूळ असते. एक विथ खूप झाले विथभर. विथ 1 फूट, 1.5 फुटाच्या वर टरबूजाला जास्त सॉरी टरबूजाला जे मूळ आहे, टरबूजाचं जे मूळ आहे, हे 1 ते 1.5 फुटापेक्षा जास्त नसतं. त्यामुळे ते जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य आहे, ते वरच्या 6 इंचामध्ये असावं. म्हणजे मुळाच्या कक्षेमध्ये अन्नद्रव्य साठून राहावं. नाहीतर आपण वॉटर मॅनेजमेंट खूप करायलो आणि खूप पाणी द्यायलो. काय करायलो? पाण्यासोबत आपलं सगळं वाहून कुठे पाठवायलो? शेजाऱ्याच्या शेतामध्ये. पाणी हे मोजून द्यायचं. बघा, आजही इस्रायलमध्ये
6 इंच माती आहे आणि खूप कमी पाणी आहे. कमी पाणी म्हणजे त्यांनी पाणी मोजून देतात, की माझ्या झाडाला किती रिक्वायरमेंट आहे. समजा माझ्या झाडाला 10 एम-एल पाणी लागतं एका झाडाला. ते 10च एम-एल पाणी त्या झाडाला देतात. म्हणजे एवढी त्यांची मापकता आहे, एवढी द्यायची. तरी त्याचं उत्पादन जास्त आहे. याचं कारण काय? की त्यांना पाणी कमी आहे, त्यांना पाणी किती लागतं हे माहीत आहे. आपल्याला पाणी किती लागतं हे माहीतच नाही. पाणी किती द्यायचं हे पण माहीत नाही. किती वेळ चालवायचे हे पण माहीत नाही. माझ्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन किती दिवसानं होते, किती घंट्यानं होते, किती तासानं होते हे पण माहीत नाही. म्हणून आपण बिघडतो. मग उठ-सूट जातो दुकानदाराकडे, माझा वेल वाळायला, माझे टरबूज खराब व्हायला, माझं टरबुजाला वळी पडायली, असं व्हायलं, तसं व्हायलं, तसं व्हायलं, तसं व्हायलं. मग दुकानदार काहीतरी वेगळंच भुसकट घालून देतो आणि तिथं आपला खर्च वाढतो. वॉटर मॅनेजमेंट इज अ मोस्ट इम्पोर्टंट पार्ट ऑफ वॉटरमेलन. त्याशिवाय तुम्ही वॉटरमेलन सक्सेस करू शकतच नाही. त्यानंतर फळ लागायला सुरुवात झाली. एकच एकर धरून चला. ही 2 झाली इथं. एकच एकर धरा. तर या 1 एकरमध्ये 2 तास भारी जमिनीमध्ये आणि 3 तास हलक्या जमिनीमध्ये पाणी द्यायचंय. आता हे 1 तास, अर्धा तास, 2 तास, 3 तास हे जे आहे, नंतरची पाळी कधी द्यायची? तुम्ही 1 तास पाणी दिलं. 1 तास पाणी दिलं, लगेच दुसऱ्या दिवशी 1 तास द्यायचं नाही. 1 दिवस आड करून पाणी द्यायचं. 1 दिवस आड करून पाणी द्यायचं आणि उन्हामध्ये पाणी द्यायचं नाही. एक तर संध्याकाळी किंवा सकाळी पाणी द्या. आणि सगळ्यात महत्वाचं काय? हा झाला ठोकताळा किंवा एवढा वेळ हलकी जमीन, भारी जमीन एवढा वेळ आपण पाणी द्यायला पाहिजे. आता तुमची जमीन कशी आहे मला माहित नाही. मी तुमच्या जमिनीवर आलो नाही. तर तुम्ही काय करायचं, की तुमच्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन जास्त काळ राहील तेवढं पाणी द्यायचं. वापसा कंडिशन म्हणजे काय? तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेलात, तुम्ही तुमच्या बेडमध्ये हात घातला, त्यातली माती उचलली, मुठीत बांधली, मुठीमध्ये गोळा केला, सोडून दिली, पडली, फुटली, विखरली. समजायचं तुमची वापसा कंडिशनवर जमीन आहे. पण तुम्ही तुमच्या शेतामध्ये हात घातला, चिखल लागला, गोळा बनला नाही, खाली टाकला, चिपकला, वापसा कंडिशन नाही. मग थोडक्यात तुमचं पूर्ण बेड हे जास्तीत जास्त वापसा कंडिशनमध्ये राहावं. जर वापसा कंडिशनमध्ये जास्त वेळ राहिलं, तरच अन्नद्रव्य उत्पादन जास्त होतं. त्यानंतर लागवडीची दिशा. उत्तर-दक्षिण खूप चांगली दिशा आहे. जर उत्तर-दक्षिण होत नसेल, अंतर कमी असेल, तुम्ही कुठली दिशा निवडू शकता. दिशेवर काही एवढं हे नाही. ज्या मोठमोठाले जे हे आहेत, पिकं आहेत, जसं पपई झालं, केळी झालं, तूर झालं, हे जे पीक आहे त्याला थोडंसं हवेचा प्रॉब्लेम येतो. हळद झालं, हे उत्तर-दक्षिण घेतो आम्ही. पण हे जास्त काही याला प्रकाशाचा एवढा प्रॉब्लेम येत नाही. आता मल्चिंग पेपर हा खूप महत्वाचा विषय. मल्चिंग हा 20 मायक्रॉन ते 25 मायक्रॉनचा घ्या. बऱ्याच कंपन्या 20 मायक्रॉन म्हणतात, पण 20 देत नाहीत. थोडंसं तिथं लक्ष घाला. चांगल्या कंपनीची मल्चिंग वापरा. सगळ्यात महत्त्वाचं काय मल्चिंग घेताना जर तुम्हाला त्याच टरबूजावर पुन्हा टरबूज घ्यायचा असेल, तर 25 मायक्रॉनच्या वरचीच तुम्ही पनी वापरायला पाहिजे. त्यानंतर माती उपचार 4 दिवसाच्या अगोदर. आता आपल्याला हे झालं बारकावे. आता येऊया मेन विषयाकडे. माती उपचार. आता आपल्याला टरबूज लावायचे. 4 दिवसांनी टरबूज लावायचे. तुम्ही बेड पाडले. बेड पाडले की तुम्ही लॅटर आथरलं. लॅटर आथरलं की तुम्ही त्यावर मल्चिंग पण आथरली आणि मल्चिंग आथरून लॅटर आथरून तुम्ही ओके झालं. पाणी सुरू करायचं. पाणी सुरू केल्यावर 1 दिवस पाणी पूर्ण द्यायचं. पूर्ण बेड थंड करायचे 1-2 दिवस आणि 2 दिवस बेड थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं? 2 दिवस बेड थंड झाल्यानंतर आपल्याला माती उपचार करायचा. बरेच जण त्या मल्चिंगला होल पाडत नाही. 2-3 दिवस तसंच ठेवतात. त्यामुळं ते गरमीमुळं जमिनीतल्या बुरशी मरतात असं काही सांगतात. पण ते काही नाही. जमिनीमधल्या बुरशी कशानेच मरत नाहीत. कारण त्यांचं टेम्परेचर काय हे आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये सगळं सांगतो, की कोणत्या टेम्परेचरला ती जिवंत राहते, कोणत्या टेम्परेचरला ती ॲक्टिव्ह होते. तिचं काय सगळं डिटेल आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये सांगत असतो. आणि खूप स्वस्त ट्रेनिंग आहे. आता माती उपचार. आता माती उपचार आपल्याला 3 दिवस पाणी द्यायचं आणि नंतर 4थ्या दिवशी आपल्याला माती उपचार करायचा आहे. कारण जमीन सुद्धा थंडी होणं गरजेचं आहे. कारण आपण माती उपचारामध्ये जिवंत जीव सोडत आहोत. त्यामध्ये पहिला आहे सॉइल एन्हान्सर.
म्हणजे नत्र विरघळणारे, स्फुरद विरघळणारे, पालाश विरघळणारे, झिंक विरघळणारे, डिकम्पोजर, सुडोमोनस असे 8 प्रकारचे जीवाणू आपण या पॉकेटमध्ये टाकलेत. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या शेतामध्ये जीवाणू सोडत नाहीत, तोपर्यंत तुमची शेती ही तुम्हाला उत्पादन देणार नाही. कारण आहे तसंच आहे. फार पूर्वी आपल्याला काहीच टाकायची गरज नव्हती. कुठली कंपनी आपल्याला म्हणत नव्हती, की ट्रायकोडर्मा टाका, मायक्रोरायझा टाका, एन-पी-के टाका, काही टाकायची गरज नव्हती. जंगलात आजही काही टाकलं जात नाही. पण आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळे केमिकल टाकू टाकू, वेगवेगळे बुरशीनाशक टाकू टाकू, सगळ्या जमिनीतल्या बुरश्या एन-पी-के जीवाणू मारून टाकलेले आहेत. पण जे मारून टाकले ते आपल्याला पुन्हा टाकावेच लागतील. तरच आपल्या जमिनीमध्ये जी साखळी आहे, ती तुम्हाला जी साखळी पूर्ववत होणार आहे. तुम्ही टाकलेली खतं डायरेक्ट पिकं घेत नाहीत. त्यासाठी लागतात जीवाणू. जर तुम्ही जमिनीमध्ये युरिया सोडला, तर हा युरिया डायरेक्ट घेऊ शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला लागतो रायझोबियम जीवाणू, नत्र विरघळणारे जीवाणू लागतात. पोटॅश तुम्ही टाकला, पोटॅश विरघळणारे जीवाणू लागतात. स्फुरद टाकला, स्फुरद विरघळणारे जीवाणू टाकतात. तर हे सगळे जीवाणू या पॉकेटमध्ये आहेत. आणि 100 ग्रामचं हे पॉकेट आहे. दुसरं आहे ट्रायकोडर्मा. कारण बुरशी सध्या जमिनीमधली आपण सगळी मारून टाकलेली. का? कारण आपण 2-2 किलो बुरशीनाशक जमिनीतून सोडलेले आहेत, पाण्याच्या माध्यमातून सोडलेले आहेत. म्हणजे हे बुरशीनाशक आहे, चांगली बुरशी, वाईट बुरशी सगळं मारून टाकते. कारण केमिकल आहे ते, त्याला काही कळत नाही. तर हे सगळे केमिकलमुळं आपल्या बुरश्या जळाल्या आहेत, मारल्या आहेत. त्या आपल्याला त्या ठिकाणी जागा आपल्याला निर्जंतुकीकरण करायची आहे. त्यानंतर मायक्रोरायझा तणनाशक टाकू टाकू आपण आपल्या जमिनीवरला 8 इंच ते 12 इंच मधला सगळ्या मायक्रोरायझा मारलेला आहे. मायक्रोरायझाचं काम काय आहे, की मुळाच्या कक्षेबाहेरील अन्नद्रव्ये मुळापर्यंत आणून पोहोचवणे, हे मायक्रोरायझाचं काम आहे. ट्रायकोडर्माचं काम काय आहे? 10,000 प्रकारच्या बुरश्या आहेत जमिनीमध्ये, ज्या आपल्या पिकासाठी हानिकारक आहेत. त्या बुरशाचा नायनाट करणे हे आपल्या ट्रायकोडर्माचं काम आहे. हे 3 पॉकेट आपल्याला सगळ्यात सुरुवातीला काय करायचंय? माती उपचारामध्ये वापरायचे. 3 ड्रम लागतील आपल्याला. 200 लिटरचे 200 लिटरचा 1 आणि 100 लिटरचे 2 ड्रम. असे तुम्हाला 3 ड्रम लागतील. 1 ड्रम लागेल जीवामृत बनवण्यासाठी. तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण जीवामृतामध्ये आपण लाखो जीवाणू आपण आपल्या जमिनीमध्ये टाकत असतो. जीवाणूची स्लरी दिल्यामुळं आपल्या पिकाला अतिशय कमी खतामध्ये आपण उत्पादन करू शकतो. म्हणजे आपल्याला एकूण 4 ड्रम लागणार आहेत आणि 5वा ड्रम तुम्हाला हे सर्व सोडण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळं ज्याच्याकडे 5 ड्रम नसतील त्यांनी 5 ड्रम घ्या. कारण ड्रम शिवाय शेती येणाऱ्या काळामध्ये खर्चिक शेती असं होणार आहे. त्यामुळे हे कंपल्सरी आहे. त्यानंतर ड्रीप द्यायचे अन्नद्रव्य आपल्याला काय करायचं बघा. लागवडीनंतर 7 ते 10 दिवसांनी 2 लिटर ताक, 2 किलो गूळ आणि 10 अंडी ही एकत्र करायची आणि एका बकेटमध्ये किंवा तुम्हाला त्याच्यावर जे काही साधन असेल त्यामध्ये हे मिक्स करायची. 7-8 दिवस ती तशीच बंद झाकण करून एकत्र मिक्स करून ते ठेवून द्यायची. 8-10 दिवसानंतर ते द्रावण चाळून घ्यायचं आणि ते ड्रीपनं सोडायचं. अंड्यामध्ये प्रोटीन असतं, गुळामध्ये ग्लुकोज असतं, ताकामध्ये बुरशीनाशक जीवाणू असतात. या तिन्हीचं कॉम्बिनेशन जेव्हा होतं, तेव्हा एक अमृत तयार होतं, जे की आपल्या पिकासाठी खूप महत्वाचं असतं. हे तुम्हाला करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा खत व्यवस्थापन. आता बघा टरबूज आणि खरबूज पिकामधलं खत व्यवस्थापन. खूप महत्वाचा विषय हा. बेसल डोस. काय वापरायचा बेसल डोसमध्ये? 2 बॅग 10-26-26, 10 किलो ह्युमिक ग्रॅन्युअल, 1 बॅग म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे पोटॅश आपला आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट. हे आपल्याला एकत्र करायचं. या सर्वाला 100 ml प्रति बॅग ॲग्री लावायचं आणि हे आपल्याला बेडमध्ये टाकायचं. पण हे असं टाकायचं नाही. कसं टाकायचं बघा. ते आपण बघू कसं टाकायचं ते. चुनखडी जमीन असेल तर तुम्हाला काय करायचंय? नत्र अमोनिकल सल्फेटद्वारे द्यायचं. स्फुरद DAP द्वारे द्यायचं आणि सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे आपण पहिल्या याच्यामध्ये काय वापरलं? म्युरेट ऑफ पोटॅश. इथं पोटॅशच्या बदल्यामध्ये आपल्याला सल्फेट ऑफ पोटॅश वापरायचं. मग आता तुम्ही कॉम्बिनेशन कसं करणार? DAPच्या 2 बॅग बरोबर आहे. अमोनियम सल्फेट मिळतं
अमोनियम सल्फेट घ्या 1 बॅग आणि सल्फेट ऑफ पोटॅशची 1 बॅग घ्या. आणि या सगळ्यांना आपल्याला सगळ्याची लावायची भट्टी. कारण भट्टी लावल्यानंतर काय होतं बघा, जे ज्या ठिकाणी तुम्हाला 4 बॅग टाकायच्या त्या ठिकाणी तुम्ही 2 बॅगवर सुद्धा तुमचं काम होऊ शकतं. आता तुम्ही भट्टी खतामध्ये आपलं जे प्रमाण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, डी आणि एम-ओ-पी ह्या 3 बॅग घेतलेल्या आहेत. 10-26-26 2 बॅग आणि एम-ओ-पीची 1 बॅग म्हणजे अशा 3 बॅग झाल्या. म्हणजे 150 किलो तुमचं काय झालं, खत झालं. 3 किलो तुम्हाला पोटॅशियम ह्युमेट 3 किलो घ्यायचं. हे कशासाठी घ्यायचं? इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. त्यानंतर 15 किलो तुम्हाला काय घ्यायचं? जीवाणू ऍक्टिव्हेट करण्यासाठी ह्युमिक ग्रॅन्युल घ्यायचं आणि 6 किलो गूळ घ्यायचा. हे कॉम्बिनेशन तुम्हाला मी सगळं सांगायलो कशाचं? जे आपण खत घेतलेले त्याचं. त्यानंतर 30 किलो पेंड घ्यायची. मग ती कशाची घ्या? सरकीची घ्या, खड्डीची घ्या. तुमच्याकडे जी पेंड उपलब्ध आहे, जनावराला जी खायला देतात ती. आणि 450 किलो माती घ्यायची तुमच्या शेतातली. ज्या शेतामध्ये तुम्ही हे करणार आहेत त्या शेतातली. आणि जेवढं तुम्ही खत घेतलं तेवढं तुम्हाला शेणखत घ्यायचंय. 10 ट्रॉल्या 5 ट्रॉल्या आता सध्या आपल्याकडे नाहीये. 150 किलो 200 किलो शेणखत तुमच्याकडे कुणाकडे बी उपलब्ध आहे. याची करायची आपल्याला भट्टी. आता भट्टी कशी करायची? हे सगळं एकत्र करायचं, याला पाला करायचा. आणि हा पाला एका गोणपाटावर टाकायचा. म्हणजे गोणपाट मोठं घ्यायचं, की आपल्याला त्या गोणपाटाला पूर्ण झाकता आलं पाहिजे सगळ्या खताला. एवढं गोणपाट मोठं घ्यायचं. त्याला तुम्ही गोणा म्हणता, ताडपत्री म्हणता, काय म्हणता मला माहित नाही. पण ते तुम्ही घ्यायचं आणि त्यावर थोडं पाणी मारायचं. पाणी किती मारायचं? ते नेमकं भिजलं पाहिजे. आपण जर त्या खताला आपण दाबलं तर गोळा बनला पाहिजे, सोडलं तर फुटला पाहिजे. असं त्याला एवढं भिजवायचं आणि त्या पूर्ण गोणपाटाला वरून पॅक करून बांधून टाकायचं. हवा बंद करून टाकायचं सगळं. 4 दिवस हवा बंद ठेवायचं. चौथ्या दिवशी संध्याकाळी त्यातलं हे पूर्ण गाठ सोडायची आणि हवा मोकळी करायची. रात्रभर हवा जाऊ द्यायची. पुन्हा गाठ बांधून घ्यायची आणि पुन्हा 3-4 दिवस ठेवायचं. म्हणजे ही प्रक्रिया तुम्हाला केव्हा करावी लागेल? जर तुम्हाला 10 दिवसानंतर बदलावायचं असेल, तुम्हाला अगोदरच करावं लागेल. आणि हे करायचं असेल तुम्हाला ॲग्री लावावं लागेल. 2 ऑप्शन आहेत. हे करायचं नाही तर ॲग्री लावा. पण ॲग्री लावण्यापेक्षा बी हे भट्टी खत केल्यावर काय होते? नत्र, जर तुमचा नत्र 50% लागू व्हायचा असेल, तर हा 100% लागू होतो. 70% 80% लागू होतो. आणि पोटॅश 20% लागू होत असतो, तर तो 70-80% लागू होतो. आणि स्फुरद 35% लागू होतो, तर तो 70-80% सुद्धा लागू होते. म्हणजे दुप्पट कार्यक्षमता या खताची वाढते. त्यामुळे कमीत कमी खतामध्ये आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. आणि पुढचा जो वॉटर सोल्युबलचा खर्च आहे, जर तुम्ही भट्टी खत तयार केलं, तर वॉटर सोल्युबल खताचा जो खर्च आहे, तो तुम्ही 50% आणू शकता. नाही जर केलं, तुम्ही जे आहे ते ॲज इट इज तुम्हाला द्यावं लागतं. त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला 20 दिवस झाले, की तुम्हाला काय लावायचंय? मक्षिकारी ट्रॅप लावायचे 15 आणि चिकट सापळे जे असतात, पिवळा आणि निळा, हे तुम्हाला 8 पिवळे आणि 8 निळे तुम्हाला त्या याच्यामध्ये लावायचे. आता हे का लावायचे? हे संकेत देतात, की तुमच्या प्लॉटवर किती रस किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यानंतर रोप लागवडीचा पहिला महिना. आता येऊ आपण मेन विषयाकडे, फवारणी व्यवस्थापन. पहिले आपण फवारणी पाहूया, दुसरं आपण ड्रिचिंग पाहूया. फवारणीमध्ये काय आहे? पहिले 30 दिवस फवारणी आणि पहिले 30 दिवस अळवणी. पहिले बघूया आपण. सगळ्यात महत्वाचं काय, की जी वेळ लिहून दिलेली आहे याच्यामध्ये, ती वेळ चुकू देऊ नका. एखादा दिवस मागे पुढे होऊ द्या, त्यापेक्षा जास्त नको. पहिली फवारणी याच्यामध्ये घ्यायचं आपल्या क्रॉप संजीवनी, निमधन आणि ॲग्री 82. क्रॉप संजीवनी यामध्ये 12 फळाचा अर्क आहे. उत्तम याच्यामध्ये एन-पी-के आहे. यामध्ये अ, जीवाणूंचा घोळ सुद्धा आहे. जवळपास 10 एक प्रकारचे जीवाणू आपण त्यात टाकले आहेत आणि खूप स्वस्त आहे. त्यानंतर नीम ऑइल, उत्तम अंडीनाशक, उत्तम कीटकनाशक, उत्तम बुरशीनाशक हे वापरायचं आहे. केमिकल वालं वापरायचं नाही. याचं कारण सांगतो. लिंबाच्या फुलोऱ्यावर सर्वात जास्त मधमाशी असते. लिंब तर कडू आहे. मग कडू असून सुद्धा लिंबाच्या फुलोऱ्यावर मधमाशी का? याचं कारण की ते कडवटपणा मधमाशीसाठी हानिकारक नाही. म्हणून आपण आपल्या शेड्यूलमध्ये नीम ऑइल हे प्रत्येक फवारणीमध्ये वापरणार आहे. आणि ॲग्री 82 उत्तम स्टिकर, उत्तम ॲक्टिव्हेटर स्प्रेडर मिक्सर आहे. त्यामध्ये कंपल्सरी प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला वापरायचं आहे. दुसरी फवारणी आपल्याला 16व्या दिवशी घ्यायची आहे. त्यामध्ये बायोऑन घ्यायचंय, जिब्रेलिन घ्यायचंय आणि
प्लॅन्टो घ्यायचे. आता हे का घ्यायचे हे बी महत्वाचं आहे. ॲग्री 82 चिकर उत्तम आहे. बायोऑन हे सुद्धा जैविक बुरशीनाशक आहे. प्लॅन्टो सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य लागणार त्यावेळेस. त्यानंतर सायटोकायनिन आता 16व्या दिवसापासून अंड्यांची वाढ, फुटवा फोडणे हे ही प्रक्रिया होत असते आणि ह्या दोन गोष्टी म्हणजे जिब्रेलिन म्हणजे जीए आणि सायटोकायनिन हे दोन हार्मोन्स असे आहेत की ब्रँच फोडण्यासाठी मदत करतात. वाढ करणे, ब्रँच फोडणे ह्या गोष्टी आहेत. त्यामुळं 16व्या दिवशी जर आपण ही फवारणी केली, तर आपल्याला पहिल्या 4 फुलामध्ये बारकाईने लक्ष घ्या. पहिल्या 4 फुलामध्ये किमान 2 माद्या जर लागल्या किंवा एक जरी मादी लागली आपल्याला पहिल्या 4 मध्ये, तर आपण 5 किलोचं फळ सेट करू शकतो. त्यासाठी हा जो हार्मोन्स आहे आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर तिसरी फवारणी 24व्या दिवशी घ्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला प्रोक्लेम घ्यायचंय, जे की काही कीटक असतील, रसशोषक किडे असतील, कारण 24 दिवसाला थोडासा प्लॉट मोठा होतो. तर प्रोक्लेम 5 ग्राम घ्यायचंय. ऑक्झिन हे 10 ml इंजेक्शन असतं. तर 10 ml घ्यायचंय. जिब्रेलिन 10 ml घ्यायचं आणि ॲग्री 82 आपल्याला 10 ml घ्यायचं आणि याची फवारणी करायची. त्यानंतर बघा चौथी फवारणी. यानंतर चौथी फवारणी आपल्याला घ्यायची क्रॉप संजीवनी, ताक घ्यायचं सोबत आणि अकिरस घ्यायचं. बघा अकिरस हे आळी, कीटक आणि रसशोषक किडी या तिन्हीसाठी पण हे अत्यंत उपयुक्त आहे आणि मधमाशीला कुठलाच धोका नाही. या अकिरस वापरून आम्ही आमच्या हळदीवर जी माशी असतील मुंग्यासारखी, त्याला आपण कंद माशी म्हणतो. ती माशी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रित केली. त्याचबरोबर आंब्यावर जे तुडतुडा असतो, तो सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर रस शोषक किडी जेवढे काही असतील तुडतुडे, मावा हे सगळे जे रस शोषण करणारे कीटक आहेत, त्यावर हा रामबाण उपाय आहे, अकिरस आणि सोबत आपण ॲग्री 82. आता या ठिकाणी आपण काय करायलो? या ठिकाणी आपण असे प्रॉडक्ट वापरायलो, की जे आपल्या मातीसाठी, आपल्या पिकासाठी आणि मानवी आरोग्यासाठी हानिकारक नाहीये. म्हणजे उद्या जे आपलं टरबूज जर कुणीही खाल्लं, तर त्या व्यक्तीला सुद्धा कुठलीही विषबाधा किंवा कुठलंही विष त्याच्या पोटात जाणार नाही. ही सगळी यंत्रणा आपण लावलेली. तर त्यानंतर बघा 5वी फवारणी. 5व्या फवारणी आपल्याला 13-40-13 घ्यायचंय 150 ग्राम. बायोन घ्यायचंय 40 ग्राम आणि प्लॅन्टो घ्यायचंय 40 ml आणि ॲग्री 82 घ्यायचंय 10 ml. ही आपली 40व्या दिवसाची फवारणी. त्यानंतर 6वी फवारणी 48 दिवसाला घ्यायची. मॉस घ्यायचंय, यामध्ये अमिनो ॲसिड आहे. इमामॅक्टिन घ्यायचंय, कारण 40-50 दिवसानंतर बऱ्याच फुलाची जी अवस्था आहे ती संपलेली असते आणि थोडंसं आपल्याला अ, फळमाशीचा प्रादुर्भाव असतो किंवा रस शोषक किडीचा प्रादुर्भाव असतो. अशा वेळी इमामॅक्टिन आपण सोबत घ्यायचंय. डुपॉन्ट घ्यायचंय कर्जतचं 40 ग्राम आणि ॲग्री 82 घ्यायचं. थोडंसं हेवी आहे या ठिकाणी. गरज असली तर घ्यायची, नाहीतर गरज नसली तर घ्यायची पण नाही. काही गरज नसली तर काही डोकं लावायचं नाही. त्यानंतर 7वी फवारणी ही थोडी आणखीन हाय लेव्हलची आहे. त्यामध्ये ऑक्सिजन घ्यायचंय आणि एक बुरशीनाशक घ्यायचं. नेटिव्ह घ्या, खूप चांगलं आहे. जर गरज असेल तर घ्या. गरज नसेल तर घेऊ पण नका, खूप महागडे आहे. कारण आपल्याला जास्त महाग प्रोडक्ट घ्यायचे नाहीयेत. चला 8वी फवारणी पॅराक्झर बेस्ट ऑफ द बेस्ट आहे. पण थोडं महाग आहे. कारण आपल्याला या ठिकाणी प्लॉट आपला थोडासा सेन्सिटिव्ह पिरियडमध्ये असतो. जे 50 ते 65 हे जे वय आहे प्लॉटचं, थोडंसं म्हणजे वेल बसणे किंवा एकदम अटॅक येणे ह्या गोष्टी होतात. त्यामुळं असे आपल्याला हातचे ठेवायचे आहेत. गरज असली तरच वापरायचं, गरज नसली तर वापरायचं नाही. ॲम्प्लिगो आहे, लेजेंड आहे आणि सोबत ॲग्री 82 वापरा. बेस्ट ऑफ द बेस्ट कॉम्बिनेशन येतं. त्यानंतर वाढीची अवस्था जी आहे, आता आपण ड्रिचिंगकडे वळूया. वाढीची पहिली अवस्था ड्रिचिंगसाठी 8 ते 15 दिवसापर्यंतची आहे. त्यामध्ये 19-19 3 किलो आपल्याला 10 किलो सोडायचंय पहिल्या 20 दिवसामध्ये आणि दर 3 दिवसांनी आपल्याला 3 किलो सोडायचंय. म्हणजे पहिल्या 10 दिवसामध्ये 10 किलो 10 ते 15 दिवसामध्ये आपल्याला 10 किलो 19-19 आणि ह्युमिक चांगल्या कंपनीचे घ्या. वेस्टचे घेतलं चालते काही अडचण नाही.
खूप चांगलं आहे. त्यानंतर 20 दिवस झाले आपले. पहिल्यांदा आपण काय केलं? माती उपचार केला. 20 दिवसाने पुन्हा एकदा माती उपचार करायचा आपल्याला. माती उपचार त्यामध्ये सॉइल इनहॅन्सर घ्यायचंय, जे 8 प्रकारचे जीवाणू आहेत. ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे आणि मायक्रोरायझा घ्यायचा. दर 20-20 दिवसाला आपल्याला 3 वेळा माती उपचार करायचा आहे. रोग कुठलाच येत नाही. आम्ही गेल्या वर्षी असे काही प्लॉट डेव्हलप केलेत, की त्यामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी खूप बुरशी यायची आणि ते म्हणायचे, "सर आमच्या प्लॉटला नेहमीच बुरशी येते, नंतर वेल वाळतात, मर रोग येतो." त्या ठिकाणी आम्ही 3च्या ऐवजी 4 वेळा हे पूर्ण माती उपचार केले. फक्त 1 वेळाच उपचार वाढवला. तरी सुद्धा त्यांचा प्लॉट चांगला आला. आणि हळदीमध्ये तर आम्ही मास्टर आहेत, काही विषय नाही. हळदीमध्ये आम्ही यावर्षी सरळ 40-42 पर्यंत चाललो एका एकरमध्ये. तर हे सगळं या 3 प्रॉडक्टमुळेच आहे. कारण हे मातीचं आरोग्य या ठिकाणी आपण जपलं. मातीचं आरोग्य जपलं की तुम्हाला पिकाचं आरोग्य जपायचं काम नाही. कारण माती सुदृढ तर जन्मणारं बाळ सुद्धा सुदृढ असणार आहे. आता दुसरी अवस्था आहे वेल वाढीची अवस्था. बघा ड्रिचिंग खूप महत्वाची. फवारणीपेक्षा याच्यामध्ये ड्रिचिंग लय महत्वाची. कारण ड्रिचिंग जर व्यवस्थित असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित असेल, तर त्याला फवारणी जास्त लागत नाही. पण अन्नद्रव्य व्यवस्थापन चुकलं, की फवारणी व्यवस्थापन वाढतं. 20 ते 25 दिवसाची अवस्था जी आहे, यामध्ये 12-61-00 मॅग्नेशियम सल्फेट आणि ॲग्री 82 आणि सोबत रूट मॅक्स पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी पोटॅशियम ह्युमेट आणि फॉलिक आहे, पोटॅश आहे आणि ह्युमिक पण आहे. 12-61 मुळे काय होणार आहे? फुटव्याची संख्या वाढणार आहे. कारण ही अवस्था फुटव्याची अवस्था आहे. वेल वाढायलेत, फुटवे आलेत. फुलांचं रूपांतर म्हणजे शेंडे जे निघलेत त्यामध्ये फुलं लागायलेत. ही अवस्था आहे. 12-61 ह्यासाठी खूप चांगलं वॉटर सोल्युबल खत आहे. आता हे घ्यायचं किती? 3 किलो पासून 5 किलो. जर जमीन हलकी असेल तर 5 किलो घ्या. जमीन चांगली असेल तर 2 किलोपेक्षा जास्त देऊ नका. कारण इथं सुद्धा तुमचा खर्च जास्त होणार आहे. 2 किलो जमीन चांगली असेल तर. जमीन एकदम मुरमाड आहे, हलकी आहे, त्या जमिनीमध्ये काहीच दम नाही, क्वालिटी नाही, अशा ठिकाणी तुम्हाला 5 किलो रिकमेंड आहे. म्हणजे हे एवढं घ्यावंच लागेल. बरोबर आहे. आणि जर तुम्ही भट्टीत खत तयार केलं असेल, तर तुम्हाला 5 किलो पण घ्यायचं काम नाही. 3 किलो जर घेतलं तर बस झालं. तिथं सुद्धा 2-2 किलो वाचलं तुमचं प्रत्येक ठिकाणी. कारण ₹150 कमी कोणतंच नाही. ₹150-200 किलो प्रत्येक वॉटर सोल्युबल खत आहे. त्या ठिकाणी 2-2 जर वाटलं तर तुमचं 25 किलो वाटलं तर 5,000 वाढत जाईल. चला. वेल वाढ जी अवस्था आहे 25 ते 30 दिवसाची त्यामध्ये 12-61 घ्यायचंय. कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं 10 किलो आणि ॲग्री 82 घ्यायचंय 150 एम-एल. आता ॲग्री 82 तुम्हाला दरवेळेस का घ्यायचं? ॲग्री 82 जमिनीत गेल्यावर जमिनीमध्ये भुसभुशीतपणा आणते. म्हणजे जी कडक झालेली जमीन आहे ती नरम करते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवते. जमिनीमध्ये दिल्यावर जीवाणूला, मुळ्याला ऑक्सिजन पुरवते आणि जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन, जमिनीचा पीएच मेंटेन करते. आणि बोरॉन, कॅल्शियमला सोबत लागतो बोरॉन. कॅल्शियम प्लस बोरॉन प्लस 12-61 तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जशी जमीन आहे त्यानुसार हे एक मोगम दिलेला प्रोग्राम आहे. जसं आपण पुढे जाऊ तसे बरेच बदल आपल्याला करावे लागतात. कुठल्याही पिकाला 100% एखादं शेड्यूल नसतं. कमी जास्त करावं लागतं. त्यानंतर फ्लोरा अवस्था आहे 30 ते 40 दिवसाची. त्यामध्ये तुम्हाला 13-0-45 10 किलो द्यायचं 10 दिवसामध्ये द्या. रूटमॅक्स 500 ग्राम द्यायचे. प्लॅन्टो 500 एम-एल द्यायचे आणि ॲग्री 82 150 एम-एल द्यायचे. त्यानंतर माती उपचार 40व्या दिवशी पहिल्यांदा केला, दुसरा आपण 20व्या दिवशी केला, तिसरा आपल्याला 40व्या दिवशी करायचा आहे. त्यामध्ये सेम आपले तिन्ही प्रोडक्ट घ्यायचे. सॉइल एन्हॅन्सर, ट्रायकोडर्मा आणि मायकोमिल. हे सोडायचे नाही. हे जर सोडले तर मग आपलं कार्यक्रम बिघडला. कारण आपण सगळे आय-सी-यू वरले पेशंट वापरायलो, बरोबर आहे? कारण आज सध्या माती आपली आय मध्येच आहे. त्यात कुठलंच घटक राहिला नाही. आणि हे जर आपण सोडलं, तर आपण सक्सेस होऊ शकणार नाही. फळवाढ अवस्था 40 ते 55 दिवसाची वाजते. त्यामध्ये 052-34 स्फुरद आणि पालाश अत्यंत गरजेचा असतो. मॅग्नेशियम सल्फेट लागते 10 किलो आणि हे मॅग्नेशियम सल्फेट आणि 052-34 दर 3 दिवसांनी 5 किलो देऊ शकता तुम्ही. 15 किलो द्या. जर जमीन चांगली असेल तर 3-3 किलो द्या, 2-2 किलो द्या, 3दा द्या. म्हणजे 10 किलोमध्ये तुम्ही भेटू शकता. मॅग्नेशियम हे 10 किलो दर 3 दिवसांनी 3 किलो द्या आणि बायो ऑन हे उत्तम बुरशीनाशक आहे. हे तुम्हाला 500 ग्राम द्यायचे. त्यामध्ये बायो ऑन हा कंटेन आहे. मल्टी 0050 परी
परिपक्वता होण्याचा जो काळ आहे, यामध्ये पोटॅश जास्त लागतो. पोटॅशमुळे शायनिंग, चकाकी, फळाची गोडी, त्यानंतर फळामध्ये असलेलं जे टणकपणा आहे, तो चांगला राहतो. साल चांगली राहते, म्हणजे आवरण म्हणतो आपण त्याला. तर मॅग्नेशियम प्लस 0050 याचं कॉम्बिनेशन करायचं आणि हे दर 3 दिवसाला 3-3 किलो द्यायचं. सोबत बायोऑन कंपल्सरी. लागवडीनंतर 55 ते 65 दिवसापर्यंत आपण 13-045 सोबत ह्युमिक द्या आणि ॲग्रिएटेड द्या. वजन व आकार चांगला राहतो. लागवडीनंतर 60 दिवसापर्यंत आपण कॅल्शियम नायट्रेट 10 किलो आणि बोरॉन 500 ग्राम असा आपण देऊ शकतो. बायोऑन 500 ग्राम 60व्या दिवशी. 60 दिवसानंतर तुम्हाला काही टाकायची गरज नाही. हे झालं आपलं फवारणी व्यवस्थापन आणि ड्रिचिंग व्यवस्थापन. आता अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपण रोग आणि त्यावरचं नियंत्रण बघूया. पहिलं आहे वेल बसणे. कारण हे शेड्यूल जे आहे हे कमी जास्त होईल. पण हे शेड्यूल वापरल्यानंतर हे पुढचे रोग येणारच नाहीत. हे मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. कारण आपण ज्या अवस्थेमध्ये जे अन्नद्रव्य कमी पडतं ते अन्नद्रव्य आपण बरोबर शेड्यूलमध्ये टाकलेले आहे. 99.99% शेड्यूल बरोबर वेळेच्या वेळेला जर आपण वापरलं, तर हे चारही रोग आपल्या प्लॉटमध्ये येतच नाहीत. हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. कारण का सांगू शकतो? हे बघा. आता वेल बसण्याची वेळ कोणती आहे? सुरुवातीला 10 ते 25 दिवसापर्यंत आणि शेवटची 35 ते 55 दिवसापर्यंत. आता याच टाईमामध्ये वेल का बसतात? पहिली जी आहे, बरेच शेतकरी पहिल्या सुरुवातीला तुम्ही वेल लावला, त्याला एवढं पाणी देतात, एवढं पाणी देतात, एवढं पाणी देतात, की ते वेल त्याची मुळी थांबून जाते आणि मग ती मूळ सडते आणि मूळ सडली, की त्याला मुळकूज होतं. आता शेवटी आपण काय होतं, जेव्हा फळधारणा होते, त्यावेळेस वेलीला जे 3 फळं पोसायची असतात, ते फळं पोसण्यासाठी मुळाद्वारे जास्त अन्न उचलावं लागतं. कारण अशा वेळी यावेळेस झाडाचं जे पान आहे, त्याचा जो कलर आहे, त्याचं जे वय आहे, ते थोडं पुढे गेलेलं असतं. त्यामुळे म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावतो, तर पानामधून अन्न जास्त मिळत नाही. यावेळी तुम्हाला मुळातून अन्न उचलावे लागतं आणि मुळातून अन्न उचलवायचं असल्यामुळं जर मूळ ब्लॉक झाले, तर वेली टेस्टमध्ये जातात. आणि ट्रेसमध्ये गेल्यामुळं होतं काय? जर वेल टेस्टमध्ये गेली, तर 100% वेल सुकायला लागते आणि वेल सुकली की फळ पण सुकतं. आता या दोन्ही अवस्थेमध्ये आपण काय केलं बघा. पहिल्या 10 ते 25 दिवसामध्ये वॉटर मॅनेजमेंट तर आपण व्यवस्थित करणारच आहे. पण पहिल्या 10 ते 25 दिवसामध्ये आपण 2 वेळा अन्नद्रव्य उचलणारे जीवाणू सोडलेले आहेत. बुरशीनाशक जीवाणू सोडलेले आहेत आणि सोबत आपण प्रत्येक वेळेस ह्युमिक सोडलेलं आहे आणि मायक्रोन्यूट्रन पण दिलेलं आहे. ह्युमिक पांढऱ्या मुळ्या वाढवणार आहे, मुळी थांबवणार नाही, मुळी वाढत जाणार आहे. मायक्रोरायझा मुळीच्या कक्षेबाहेरील अन्न मुळाला आणून देणार आहे. त्यामुळं 101% मुळाला अन्न मिळणार आहे. म्हणजे पहिल्या सुरुवातीच्या 10 ते 25 दिवसामध्ये आपण जे नियोजन केलेलं आहे, त्यामुळे आपले वेल बसणार नाही. आता आपण शेवटची 35 ते 55व्या दिवशी आपण काय केलेलं आहे? 55 दिवसापासून ते 60 दिवसापर्यंत आपण ह्युमिक प्रत्येक फवारणीमध्ये वापरलेले. पायॉन जे जैविक बुरशीनाशक आहे, ते आपण वापरले. 40 दिवसापासून म्हणजे पहिल्या 20 दिवसाला एकदा बुरशीनाशक टाकलेले ट्रायकोडर्मा, 40 दिवसाला टाकलेले दोनदा, म्हणजे तीनदा आपण तिथं टाकलेले. त्यामुळं 3 वेळा बुरशीनाशक आपण टाकलेले. त्यामुळं 100% हा जो प्रॉब्लेम आहे, तो येणारच नाही. आणि वापसा कंडिशन आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे, की वापसा कंडिशन आहे. पाणी आपल्याला मोजून द्यायचंय. तोलून मोजून पाणी दिल्यामुळं वेल बसणे हा प्रॉब्लेम येणारच नाही. आता दुसरी गोष्ट, वेल का बसतो? मुळकूज कधी वाढते? आता मुख्य कारण काय आहे वेल बसण्याचं? फ्युजेरियम विल्ट. जास्त पाण्याच्या ठिकाणी दमट वातावरणामध्ये हा वाढतो. त्यानंतर पायथी पायथियम जो हा बुरशीनाशक बुरशी जी आहे, ही सुद्धा दमट वातावरणात वाढते आणि निमॅटोड माझा सेपरेट व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता का होतो तो. तर हा निमॅटोडमुळे सुद्धा वेल बसू शकतात. हे 3 मुख्य मुख्य बुरशी आहेत, जे की आपल्या मुळाला मुळकूज
करण्याचं काम करतात. आता या तिन्ही बुरशीला मारण्यासाठी आपण काय वापरलं? सर्वात पहिले आपण काय वापरलं? ट्रायकोडर्मा, जो की या दोन्ही तिन्हीला बी खलास करतो. ट्रायकोडर्मा आपण 3 वेळा वापरलेले आहेत. पहिल्यांदा माती उपचारामध्ये, दुसऱ्यांदा 20व्या दिवशी, तिसऱ्यांदा 40व्या दिवशी आणि गरज पडली तर तुम्ही 60व्या दिवशी सुद्धा एकदा हे पूर्ण कॉम्बिनेशन वापरू शकता, पण गरज पडतच नाही. आमचा अनुभव गरज पडत नाही. ट्रायकोडर्मा काय करतो? ट्रायकोडर्मा 3 प्रकारचे ऍसिड स्रोत असतो, ज्यामुळे ह्या सगळ्या बुरश्या मारल्या जातात. मातीचा पीएच मेंटेन होतो. त्याचबरोबर सुडोमोनास त्याच्यामध्ये 8 जीवाणूपैकी एक सुडोमोनास हे बुरशीनाशक आहे. हा सुद्धा या तिघालाही मारतो. म्हणजे या तिघाला मारणारे सुडोमोनास 1, ट्रायकोडर्मा 2 आणि तिसरं आपण बायोआन सोडलेलं आहे. बायोआन सुद्धा आपण 500 ml 500 ग्राम 500 ग्राम आपण 3-4 वेळा सोडणार आहे. त्यामुळे बुरशी नावाची चीज या ठिकाणी राहणारच नाही. येन केन प्रकारे आपण बुरशी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण शेड्यूल जर तंतोतंत जर तुम्ही अभ्यासलं तर 100% तुमच्या पिकाला काहीच होणार नाही, हे मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देऊ शकतो. कारण हे काय आजचा कार्यक्रम नाहीये. आमचे 10 वर्ष गेले त्या पूर्ण अभ्यास करण्यामध्ये आणि हे डोकं घालण्यामध्ये. 24 तास आपण त्याच्यामध्येच आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या जवळून. त्यामुळे काही येणारच नाही. दुसरं आहे वेल मरत होत असताना तर जर जास्तच मर व्हायली समजा, एखाद्या वेळेस तुमचं शेड्यूल चुकलं, आता लयच प्रॉब्लेम आला, तर मग काय करायचं? तर त्यासाठी हा प्रॉब्लेम आहे. हे 3 ॲटम असे आहेत, गरज पडली तर वापरायची, नाहीतर वापरायची गरज नाही. विप्रो फिक्स हे 500 ग्राम वापरा, यूपीएल कंपनीचं आहे. त्यानंतर डॉक्टर प्लस हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. पाटील बायोटेकचं आहे, खूप चांगलं आहे. आणि रूट मॅक्स हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. रूट मॅक्स मध्ये काय पोटॅशियम ह्युमेट आहे, मुळ्याची वाढ करते, त्यामुळे काय बाकी डोकं लावायचं काम नाही. आता दुसरा रोग जो आहे तो भुरी. हा फुलोऱ्यानंतर येतो, म्हणजे फुल लागल्यानंतर भुरी यायला सुरुवात होते. याचं मुख्य कारण काय? कोरडी हवा, एकदम ड्राय वातावरण असेल तर भुरी येते. तापमानातील चढ उतार यामुळे सुद्धा भुरी येते आणि रस शोषक किडीने डंख मारला की त्या ठिकाणी जखमा तयार होतात आणि त्या जखमेवर बुरशी वाढायला लागते आणि बुरशी वाढली की भुरी येते. आता भुरीवर उत्तम औषध काय माहितीये का? नीम ऑइल. सगळ्यात उत्तम औषध. कारण नीम ऑइल ज्या पानाला मारलं ते पान कडू होतं. कडू झालेलं पान रस शोषक किडीला आवडत नाही आणि रस शोषक किडीला ते आवडत नसल्यामुळे त्यावर रस शोषक किडी बसत नाही आणि रस शोषक किडी जर नाही बसली तर आपल्या याला भुरी नावाचा रोग येतच नाही. त्यामुळं आपण आपल्या शेड्यूलमध्ये सुद्धा फुल अवस्थेमध्ये आपण नीम ऑइलचा स्प्रे घेणार आहोत. डाउनी मिल्ड्यू हा सुद्धा फुलल्यानंतर येत असतो. याचं कारण काय? हवेतील जास्त आर्द्रता. पानावर बघा कसे डाग पडलेत, असे करपा आल्यासारखा वाटते. तो आहे डाउनी मिल्ड्यू. आणि पावसाळी वातावरण जर असेल, पाणी एखाद्या वेळेस पडला आणि दमट आर्द्रता निर्माण झाली, तर सुद्धा हा रोग येऊ शकतो. आणि रस शोषक किडी ज्या ठिकाणी डंख मारतात, तिथं हे काळे डाग पडतात. हे सुद्धा त्याच्यामागचं एक कारण आहे. हे आहे डाउनी मिल्ड्यूचं मुख्य कारण. त्यासाठी आपण नीम ऑइल ड्रिपमधून सुद्धा देऊ शकतो आणि फवारणीमध्ये सुद्धा वापरू शकतो. त्यानंतर तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे फळ फाटणे. बॅक्टेरियल फ्रूट ब्लॉट म्हणतो त्याला आपण. हा 2च याची कारणं आहेत मुख्य. पहिलं म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉनची कमतरता. जर आपण कॅल्शियम, बोरॉनची कमतरता आपल्या पिकामध्ये झाली, तर हा रोग येऊ शकतो. पण आपण आपल्या शेड्यूलमध्ये 3 वेळा कॅल्शियम नायट्रेट 10 किलो आपण वापरलेले आणि बोरॉन 500 ग्राम वापरलेले. त्यामुळं प्रॉब्लेम येणारच नाही. त्यानंतर जास्त पाणी दिले तरी सुद्धा फळ तडकते. आता तुम्ही जास्त पाण्यामुळे फळ कसं तडकते बघा. तुम्ही कॅल्शियम टाकलं, बोरॉन टाकलं आणि पाणी जास्त टाकलं. काय होणार? फळामध्ये पाण्याचं प्रमाण वाढणार आणि या फळाला जर पाणी जास्त झालं, एखाद्या फुग्यामध्ये पाणी जास्त झालं, तर काय होतं? फुगा फुटतो. बरोबर आहे? तसं हा एक फुगाच आहे. यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं, तर ते तडकतं. कारण निसर्गाला कुठून तरी पाणी बाहेर काढायचंय. पाण्यामध्ये एवढी ताकद आहे, तर कुठून तरी बाहेर निघते म्हणजे निघतेच. ते केवढेही असो. ते चांगले-चांगले अशा म्हणजे भिंती सुद्धा कोसळून बाहेर पाडतात. त्यामुळे पाण्याला काही चॅलेंज आहे का? अग्नी, हवा, पाणी याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. त्यामुळे त्याला जपून वापरा. ते दुधारी तलवार आहे. चला, आता 70 दिवसाचा खर्च किती होणार आहे? याच्यामध्ये आपले प्रॉडक्ट आहेत ₹20,550 चे. पार्सल हे तुम्हाला घरपोच येईल, जर इच्छा असेल तर. नाहीतर जे आहे ते चल द्या, काही अडचण नाही. असं काही हे पण नाही. आणि एकूण खर्च ₹20,500 पोस्टाने हे सगळे प्रॉडक्ट तुमच्या
घरी येतील. मित्रांनो, हा माझा फोन पे नंबर आहे. ज्याला पुढचं शेड्यूल घ्यायचं असेल त्यांनी मला संपर्क करायचा आहे, व्हॉट्सअप करायचं आहे. नाहीतर तुम्ही आलात, आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत आणि तुम्ही मला 1-1.5 तास ऐकून घेतलं. त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्याचे मनापासून स्वागत करतो. सो थँक यू. विश यू वेल.